नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नैना अजिबात ऐकत नसते. ती कलाचा खूप हे करत असते, म्हणजे तिला खूप काही पण बोलत असते आणि तिला दोषी ठरवत असते की कलानेच मला सांगितलं म्हणून मी हे नाटक केलं, नाही तर मी केलंच नसतं. तर आता अद्वैत म्हणतो, नाही तू खोटं बोलते. जर कधी तिने तुला सांगितलं असतं तर तू तिला नकार देऊ शकत होती ना, की नाही ताई हे चांगलं नाही असं नकार देऊ शकत होती ना. मग तेव्हा तू तिला का नकार दिला नाही? तेव्हा आता नैना म्हणते, नैनाचं तोंड बंद होऊन जातं. पण नैना म्हणते, जर कधी कला या घरामध्ये राहत असेल तर मीही या घरामध्ये राहील, मी जाऊ शकणार नाही या घरातनं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, नाही नैना तुला या घरातून निघावं लागेल, कारण तू खूप मोठे खोटं लपवलं आहे आणि खूप मोठं खोटं बोललेली आहे, त्यामुळे तुला इथून निघावं लागेल. तेव्हा आता नैना म्हणते, नाही जोपर्यंत कला या घरामध्ये आहे तोपर्यंत मीही या घरामध्ये आहे, कारण आता माझा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, शटाप तू निघ बरं इथून, आधी जा तू आमच्या घरात नाही, इथून निघ. तेव्हा आता नैना म्हणते, नाही मी जाणार नाही, जोपर्यंत कला या घरात आहे तोपर्यंत मी जाणार नाही. तेव्हा आता नैनाच्या आईलाही खूप वाईट वाटत असतो. आता नैनाची आई देखत म्हणजे आबांदेखत हात जोडते आणि म्हणते, अहो आबासाहेब मला क्षमा करा, कारण माझ्याच मुलीने आमचे डोळे झाक केले, त्याच्यामुळे मी शर्मिंदा आहे असं ती म्हणत असते. आणि नैनाला मी माझ्या घरी घेऊन जाते, तिला इथे ठेवत नाही असं म्हणून नैनाची आई आता माफी मागत असते. तर आता नैनाची आई नैनाचा हात धरते आणि म्हणते, चल घरी चल घरी. पण आता नैना तिचा हात जोरात फेकते आणि म्हणते, नाही मला त्या घरात यायचं नाही, मी याच घरात राहणार आणि इथेच राहणार. हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता अद्वैत आणि कला रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आता कला अद्वैतला म्हणते, चांदेकर बरं झालं, ज्यावेळेस मला तुझी गरज होती त्यावेळेस तू माझी बाजू घेतलीस, खरंच थँक्स बरं का चांदेकर. तर आता चांदेकर तिथून रागारागात निघून जातो, तो तिचं तेवढं काही ऐकून घेत नाही. चांदेकर मी तुझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही असं आता कला म्हणत असते मनातल्या मनात. तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.